शारदा हरी विठ्ठल ज्ञानदेव विठाला 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 टाळी टाळी वाजवा ठाला विठाला विठाला व्हिडिओ शूटिंग विठाला 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 वा वा टाळ्या वाजवा सर्वांनी ठाला विठाला विठाला विठ्ठल 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 विठाला विठाला विठाल ठाला विठाल भगवान ठाला विठाला विठाला ठाला विठाला 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 ठाला विठाला विठाल ठाला विठाला ठाला विठाला विठाला विठाल ठाला विठाला विठाल समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहितपानिं मण्डलमण्डलानां तरुण तुलसीमाला गंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि करू प्रथम नमन पांडुरंग नमन एकदा टाळ्या वाजवा जोरदार पांडुरंगा करू प्रथम नमन वर गेलं थोडं ते दुसरी चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयी जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती बरोबर आहे हरी भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छ गुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे दे प्रेम काही कळा दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे सेवेकरता घेतलेला अभंग ते लेकराला सांभाळून बरं ते मोबाईलला धक्का लावतील ना मागं सर बाळा भक्त शिरोमणी प्रेममूर्ती नामदेवराय यांचा 3 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये गोकुळामध्ये बाललीला करणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याचं श्रीमुख किती सुंदर आहे। बालकृष्णाच्या श्रीमुखाचं सौंदर्य वर्णन करणारा हा अभंग आज काल्याकरता घेतला। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
सेवेला सुरुवात करण्याच्या आधी आजची ही जी काल्याची सेवा आहे, खऱ्या अर्थानं ही सेवा पूज्य स्वामीजींची आहे. आज स्वामीजींच्याच आज्ञेनं या ठिकाणी उभा राहण्याचा योग आहे. मला असं वाटतंय स्वामीजींच्या जागेवर काल्याची ही माझी एक दुसरी तिसरी सेवा असेल. आणि स्वामीजीच्या जागेवर काला करणं, स्वामीजीच्या जागेवर काल्याचं कीर्तन करायचं, सगळ्यात पहिल्यांदा मान पक्की करून यावं लागते. मान ही मान, अभिमान नाही का? कारण स्वामीजीच्या गळ्यात जे हार घालतात लोक, ते तुम्हाला बघायला जरी सोपे वाटत असले पण वागवणारा लेच कठीण आहे. माझी अवस्था तर अशी झाली, जर कोणी म्हटलं ना बाबा काय हे संपूर्ण कीर्तन होईपर्यंत हार गळ्यातच घालून कीर्तन करायचं आहे, तर कीर्तन लय नाही, अर्ध्या तासातच संपन का? एवढं वज वागून कीर्तन करणं म्हणजे सोपं नाही. तरी एक पिल्लू मला म्हणलं बाबा काढू का? मी म्हणलं थांब, तुम्ही लय हौशीनं हार घातला तर हो दे, आता माझी बी हौस जराशी. एकदा माझ्या ह्या झरी गावातल्या सगळ्या तरुणासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मला या गोष्टीचा अभिमान आहे की तरुण इथला सगळा परमार्थकडे वळाला आहे. पण मी पुढची गोष्ट बोलतो मुलांनो, तुम्हाला माझा राग नका येऊ देऊ, तुमचा गुरुबंधू समजा. तुम्ही परमार्थात आलात ही सोन्याहून पिवळी गोष्ट आहे, पण परमार्थात येऊन जर तुम्ही निर्वसनी राहिलात तर मी म्हणेन सोन्याला सुगंध आला. आणि मला माहिती आहे माझ्या झरीतले लेकरं सोन्याला सुगंध आणणार आहेत. बाबा तुम्ही आम्हाला शब्द टाकलाय ना, भविष्यात तुम्हाला आम्ही कोणीच सुद्धा कोणत्याच व्यसनात, साध्या तंबाखूच्या व्यसनात सुद्धा दिसणार नाहीत. आणि असे हे म्हणजे तरुण इथले आहेत, यांनी जर मनात आलं तर काही पण करू शकतात. म्हणून सर्वप्रथम मी इथल्या तरुणाला धन्यवाद देतो. सर्वात महत्त्वाची आजची ही जी सेवा आहे ती गुरुवर्य स्वामीजींची आहे. स्वामीजी आलेही गोड आपल्या मारुतीरायाचा गुरुवर्याने अभिषेक केला. त्याच्यानंतर तुम्हा संपूर्ण ग्रामस्थाला गुरुवर्यांनी दर्शनही दिलं. पण स्वामीजींना एवढा वेळ इथं थांबणं शक्य नाही. महाराज या मंडपात तुम्ही कसं बसलात, माझ्या मागून हवा सुरू केली म्हणून जमलंय तुमची. मी खरं म्हणजे आज मला कळालं की मंडपात बसणं किती अवघड आहे. कथा सांगणं सोपं आहे देवा, गरमीत बसून ऐकणं लय अवघड आहे. पाण्यातला मासा झाडावर जातो कैसा, चुकलं का काही? पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा. तेव्हा तुम्ही एवढ्या गरमीत बसलेल्यात. मी सुद्धा काही जास्त लांबवणार नाही, थोड्या वेळेमध्ये सेवा आटपून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रथमतः गुरुवर यांच्या चरणी, पूज्य ताईच्या चरणी, मोठे स्वामी सद्गुरू श्री दिव्यानंद स्वामीजींच्या चरणी, ग्रामदैवत हनुमंतराय भोलेनाथाच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. या ठिकाणी कीर्तनाला बसलेले आमचे छोटे स्वामीजी, छोट्या स्वामीजीच्या चरणावर साष्टांग दंडवत, भूदैवत ग्रामदैवत देवबाप्पाच्या चरणावर दंडवत, शुभम महाराज आहेत, आदी करून जेवढे काही संत मंडळी आहेत, पाहुणे मंडळी, सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आणि सेवेला मला साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण सुदर्शन महाराज आहेत. गोड दोन्ही हातानं 7-8 दिवस पखवाद वाजवला. खरं तर सुदर्शन महाराजाला रात्री ताप आली होती बरं का पोरं, पण झरीच्या मंडळीचं प्रेम म्हणल्यानंतर ती तापही कुठे गेली तर काही कळालं नाही. सुदर्शन महाराज आहेत. विना घेऊन आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी बरोबर आहे ना, शिवाजी महाराज आहेत, हरिभक्तीपरायण पंडित महाराज आहेत, हरिपर्यंत भाऊ येतं, दादा आहेत आमचे, भाऊ येतं, इकडं माऊली भाऊ येतं. आमच्या हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज, तुम्हाला तर माहिती आहे, प्रल्हाद महाराजाच्या बोटात जादू, प्रल्हाद महाराजाच्या ओठात जादू, प्रल्हाद महाराजाच्या गालात जादू. गालही वाजून दाखवले त्यांनी. एवढं वाजून दाखवायचं. प्रल्हाद महाराज दुसरीकडे स्पेशल कार्यक्रम घेतात आणि तेवढं वाजून दाखवायचं 10-5 हजार घेतात. मी म्हणलं झरीला फुकटच का? ते म्हणलं स्वामीजीचं गाव आहे बाबा, इथं काही म्हणत नसते. टाळ्या वाजवायला. हरिभक्तीपरायण आमचे स्वरभूषण, स्वरमूर्ती, संगीत अलंकार निवृत्ती महाराज. गालावरचं वाजवायला लावू ना, तुम्ही चिंता नका करू पोरो. आपलं 1 तास फक्त. निवृत्ती महाराज आहेत, हरिभक्तीपरायण दादा आहेत आमचे. कोणत्या गावचे? उकलगावचे दादा आहेत. वा. हरिभक्तीपरायण आपल्याच गावातले सगळे भजनी मंडळी. इकडं जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, वा सखूबाई, गोड माझ्या माऊल्या टाळं घेऊन उभं राहिल्या. आता म्हणतात बी पोरी लय धट येते. बस असं भजन करायला झालं पाहिजे. महाराष्ट्रात एक नाव माझ्या गोदावरीताई मुंडेचं होऊन गेलं. खरंच महाराज गोदावरीताईनं भजन म्हणावं. परमात्मा असा डोळ्यापुढं उभं राहिल्यासारखा दिसायचा. आणि तसंच तुम्ही सुद्धा गोड भजन म्हणा. इथं सगळ्या कार्यकर्त्या मंडळीला, माऊली भाऊ कुठे गेले आमचे,
माऊली भाऊ, सगळे कार्यकर्ते मंडळी, भजनी मंडळी, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आता घेतलेल्या अभंगाच्या चिंतनाकडे येतो बरं का. इथं सगळे प्रतिष्ठित महात्मे बसले, सगळ्या पाहुणे मंडळीला, गावकरी मंडळीला, सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. आणि आता हे गळ्यातलं ओझं काढून ठेवतो, मग कीर्तनाला सुरू करतो. विठ्ठला विठ्ठल. हो, हा मोठा अर्गाला जरा हे नाही करायला, हे हुरडालाही खाऊ घालतात आम्हाला. हा, हुरड्याची पार्टी आली की महाराजाचा फोन आलाच समजायचं बरं का. बाप रे बाप, ठेवा पकवादावर. काल्याचं कीर्तन आहे, काल्याची सेवा आहे. लक्ष देऊ नाही का. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे कळसाचं कीर्तन आहे. लक्ष द्यावर. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. कशावरून समजायचं मयूरदादा? कळस बसला की देवळाचे आकामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू. बरोबर मला सांगा. आता समजा ब्रह्मगिरीहून निघालेली गोदावरी गंगा पुढं कुठं मिळते? कशाला मिळते? समुद्राला. समुद्रातून पुढं कुठं जाते? जातच नाही. समुद्राला मिळाले की तीच धावणं. तुगा म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. देवळावर कळस बसला की देवळाचं बांधकाम थांबलं. गंगा समुद्राला मिळाली, गंगेचं वाहनं थांबलं. आणि सप्त्यात काला झाला की उद्या जेवायला या म्हणायचं कामच नाही. नाही असली कोणाची पंगत तर काय सांगावं. जसं आज गुरुजींची पंगत आहे उद्या. वा, एकदा टाळ्या वाजवा बाबा. रामनवमीमुळे. पण उद्या रामनवमीची पंगत राहणार आहे. बरं ठीक आहे. फराळाची का असं बरं जाऊ द्या. उद्या अरे वा, उद्या तर फार महत्त्वाचे दिवस, फारच महत्त्वाचा दिवस आहे. कोणता दिवस आहे उद्या? रामनवमी आहे, रामजन्म. फार सुंदर दिवस आहे. उद्या भजनही होईल, रामफळही खायला मिळतील नाही का. काही काही गाव आहेत महाराज आमच्या आवडीची. त्या गावात गेलं की टरबूज भेटणार म्हणजे भेटणार, रामफळ भेटणार म्हणजे भेटणार, सीताफळ भेटणार म्हणजे भेटणार. त्याच्यामध्ये जरी गाव आहे नाही का. पुन्हा कोणतं रे? सावरगाव. हो, काही काही गावाला फळाची. उद्या रामनवमी आहे. उद्याच्या रामनवमीच्या आजच हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आज काला म्हटलं की सप्ताहाची सांगता झाली. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे बरं का. काल्याचं कीर्तन कशाचं आहे? प्रसादाचं कीर्तन. तुम्ही म्हणाल मग बाबा काल्याच्या कीर्तनात प्रसाद कोण देणार आहे? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. साक्षात पंढरीनाथ आपल्याला प्रसाद देणार आहे काल्याच्या कीर्तनामध्ये. नाही का माय बापू. आता नियम असा घेतलेल्या अभंगाचा आधी भावार्थ सांगायचा, मध्ये विठोबा रुक्माई भजन घ्यायचं, मग राहिलेल्या वेळेमध्ये कृष्णचरित्र सांगायचं. काल्याच्या कीर्तनात कृष्णचरित्र सांगितल्याशिवाय कीर्तनाला किंवा सप्ताहाला पूर्णता येत नाही. म्हणून आपण कृष्णचरित्र वर्णन करायच्या आधी घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगाचा भावार्थ अगदी 15 मिनिटात सांगतो तुम्हाला. परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाले. परमात्मा दिसायला अतिशय सुंदर आहेत. या जगतामध्ये जर सुंदरपणाचं जर आपण वर्णन केलं तर सगळ्यात जास्त सुंदर कोण आहे? कोण सुंदर आहे या जगतामध्ये? तसं तर प्रत्येकाला असं वाटतंय मी सुंदर असावा. प्रत्येकाला असं वाटतंय मी 4 चौघात बसून असावा का उठून असावा. थोडं थोडं लक्ष द्या बरं, समजल्यासारखं बघत जा माझ्याकडं. प्रत्येकाला असं वाटतं मी 4 चौघात उठून दिसावा, उठून बसावा. पुढं पुढं पुढे या ना विलास, पुढे या. विनय करायला त्रास होईल आपल्या असं. तर सगळ्याला वाटतं मी सुंदर दिसावा. माणसं आपण सुंदर दिसावा म्हणून 3 वेळा तव्याच्या पुढे जाते. कशाच्या पुढं? बोलत जा गड्या जरा पोरं. सचिन बोलत जा रे मला. 3 वेळा कशाच्या पुढे जातात? आरशाच्या पुढे जाऊन काय करतात? केस इकडं तिकडं विचारणार. ढवळे केस झाले असले तर काय करणार? त्याला पिवळे करणार, काळे करणार. बरं काळे करणार. हा, आरशात 3 वेळा जाणार. 3 वेळाला भांग पाडणार. 3 वेळाला ते बुसकट तोंडाला लावणार. हा, आणि पुन्हा नटापटा करून पुढे येणार आपल्या सांगणार, म्हणणार सांगा 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 राया, सांगा मी कशी दिसते. एका बाईनं बस येता येताच काय करा, आमची महामाया कीर्तनाला आली आणि ती म्हणली नवरा बायकोच्या गोष्टी सांगणारा बुवा आम्हाला आवडत नाही, त्याच्यामुळे सांगत
पण तरी सुद्धा जाता जाता सांगतो. एक माऊली सुंदर हिरव्याच बांगड्या, हिरवीच टिकली, हिरवीच चपला, सगळं मॅचिंग करून आपल्या पतीकडे आली. म्हणली सांगा मी कशी दिसते? ते म्हणलं बापरे कोण होती तू, काय झाली तू, लयच भारी दिसायली. ती म्हणली सांगाच मी कशी दिसते. त्यावेळेला ते म्हणला आज तो सगळं हिरवं घातल्यामुळे जसं काय घासात मसड चरायला लागली असते. जगात सर्वांना काय वाटतं, बोला मी कसा दिसावं, बोला कसा दिसावं, सुंदर दिसावं असं वाटतं की नाही. पण लक्षात ठेवा, जगाचं सगळं सौंदर्य एका बाजूला ठेवा आणि भगवंताचं सौंदर्य एका बाजूला ठेवा. जगात सगळ्यात सुंदर कोण आहे असं जर प्रश्न विचारला ना तर जगात सगळ्यात सुंदर काम आहे. कोण आहे विलास भाऊ? काम सुंदर आहे. कामा इतका सुंदर कोण नाही बरं का बरो. कामानं ज्याच्यात प्रवेश केला तो कसा बी जरी असला तर तो सुंदर दिसतो. मग बेढब माणसं सुद्धा वयात आल्यावर कसे दिसतात? चांगले दिसतात. असे जुने लोक म्हणायचे वयात आल्यावर चांगला दिसन. माणूस चांगला नाही, त्याच्यामध्ये कामानं प्रवेश केला म्हणून तो चांगला आहे. काम या जगामध्ये सगळ्यात सुंदर आहे. कामा इतका सुंदर कोणी नाही. काम सर्वात सुंदर आहे. पण असा सुंदर कामाला सुंदरपणाचा अभिमान झाला आणि तो कामदेव सगळ्याला सांगू लागला मी सगळ्यात ब्युटिफुल आहे, माझ्यासारखा सुंदर कोण आहे या जगतामध्ये. भगवान भोलेनाथांना सांगितलं कामा तू फक्त एकदा नाही का बालकृष्णाला पाहाय, एकदा तू बालकृष्णाला पाहाय आणि मग तुझ्या सौंदर्याचं वर्णन कर. जगाला मोहित करणारा काम, जग सगळं ज्या कामाच्या मागं लागले तो काम एकदा श्रीकृष्ण परमात्म्याला रांगताना बघायला आला आणि त्या कामदेवानं श्रीकृष्णाला रांगत असताना बघितलं. लक्ष द्या माझ्याकडे बघा. कामदेवांना रांगणाऱ्या श्रीकृष्णाला पाहिलं आणि कामदेव बघतच राहिला. कामदेवाच्या पापण्या सुद्धा खाली पडनात. भगवान श्रीकृष्णाच्या बालक श्रीकृष्णाच्या मुखाला पाहून कामदेव स्वतः भुलला. श्रीकृष्ण म्हणले काय झालं रे? तो म्हणला देवा तुम्ही एवढे सुंदर आहे मला माहीतच नव्हते, मलाच माझ्या सौंदर्याचा अभिमान आहे. माणसाकडं थोडं असलं आपल्या इतकं दुसऱ्याकडं नसलं की आपल्याला काय होतं बोला. मी पुन्हा एकदा हे वाक्य बोलतो, आपल्याकडं थोडं असलं ना आपल्यासारखं दुसऱ्याजवळ नसलं तर आपल्याला काय होतो? मस्त आपल्याला हिरवा अभिमान होतो. आपल्याला अभिमानच होतो ना. एक जणाला अंगठी मिळाली म्हणजे त्यानं केली कष्टानं. एक साधारण माझ्या मते किती ग्रॅमची असेल, 7-8 ग्रॅमची, दरात तोळ्याची झेपत नाही, 72,000 रुपये किलो झाले. काही तर म्हणले असतील कीर्तन झालं की महाराज संघ लगा लावायचा का, कुठे 72,000 रुपये किलो. मला काय त्या सोन्याचं ना आमचं कुठं बी जवळून बी संबंध येत नाही. सोनं एका गावाला आम्ही दुसऱ्या गावाला असतो. देवा बरं पहिले माता भगिनी नाही का देवबापाला सोन्याचा सिंह करून देत होत्या. मी भागवत करायला लागलो आणि सोन्याचा सिंह जे गळला पळून जंगलात आणखीन आला नाही. सोन्याचा सिंह करायचं आणि पहिल्या मावल्या भागवत करायला. आता सोन्याचा सिंह गेला. ते नशीबही लागत म्हणा सोन्याच्या सिंहाला. आवाज द्या थोडासा मॉनिटरला आवाज द्या. हां विठ्ठला 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 विठ्ठला. हो त्याला मिळाली 7 ग्रॅमची अंगठी. त्याच्यातही खडाच होता 5-6 ग्रॅमचा. मग ती किती ग्रॅमची असेल तुम्ही तुमचं सर्व. पण त्याच्या बोटात अंगठी आली, कोणाच्या बोटात नव्हती. मग ते नाही का तोंडानं कमी बोटानं बोलायचं. सुदर्शन महाराज तुमच्या चाटा कमी पडायला. चाटा हा चाटा जरा जास्त टाकत जा. विनयकरी महाराज विना जरा मोठ्यानं वाजवा. हार झेपत नसला तर काढून टाका. ते तोंडानं कमी बोटानंच बोलायचं. गावकरी म्हणले चला आपल्याला गुरुजीची पंगत आहे, वांगे आणायला जायचं. गेला ते वांगे विकणाऱ्या माऊलीकडं आणि तिला बोटांना लसूण कसा त्याला लसूण. ती बाई म्हणली हे तर लयच ठासून पुसून बोलायला लागलाय. याच्या बोटावर काय वारं गेलं का काय कोणाला ठाव. लसूण कांदे. ती बाई म्हणली बाबा तुला नेमकं काय घ्यायचं. लयच तोंडानं कमी बोटानंच जास्त बोलायला लागला. त्याची अंगठी उड्या मारू लागली. मग ती म्हातारी काही साधी नव्हती. ती दर महिन्याला 1 तोळा सोनं घेत होती. इकडच्या दंडात 25 तोळ्याने, इकडच्या दंडात 25 तोळे सोन्याचं कडं होतं तिच्या. आणि हे अंगठी असं बोट. वांगे कसे दिले, कांदे कसे दिले, आलू कसे दिले, भेंडे कसे दिले. त्या म्हातारीने असा पदर वर केला आणि म्हणजे इकडे बघ काय वांगे दिले 50 रुपये किलो आणि बटाटे दिले 40 रुपये किलो. किती घेतो? त्यानं बोट मागं केलं. मला येतो मावशी मी आता चालू झाली. का आपल्यापेक्षा जास्त ज्याच्याकडे पाहिलं की आपल्याचा अभिमान आपोआप नष्ट होतो. कामदेवाचं सौंदर्य सुंदर देवा. पण कामदेवानं श्रीकृष्णाचं सौंदर्य पाहिल्याबरोबर कामदेवाचा अभिमान झाला. कामदेवाचा अभिमान गेला. कसा गेला? कामदेवानं हात जोडले. माऊली वर्णन करतात श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलो निझाली वेडी. मदन पोटाला बापुडे एरकुणीकडे रावरंक.
तो कामदेव म्हणू लागला मी सुंदर आहे गड्या, पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या पोटी जर जन्माला आलो तर आणखीन मी सुंदर होईल. म्हणून त्यानं वचन घेतलं, देवा मला तुमचं पोरग करा. म्हणून श्रीकृष्णाचं पहिलं पोरग म्हणून कोण जन्माला आला असेल तर तो साक्षात कामदेव आहे. जगात सुंदर कामदेव, ज्याच्या सौंदर्याला भुलतो तो किती सुंदर असेल बघा. देवा इतका सुंदर कोणी नाही. देव सर्वांमध्ये सुंदर आहे. ठीक आहे महाराज, देव सुंदर आहे. किती सुंदर आहे. ज्या वेळेला मंथन झालं, मंथनामधून लक्ष्मी माता हार घेऊन अशी वर आली. वर आल्याच्या नंतर लक्ष्मीनं सगळ्याकडे पाहिलं. आता लक्ष्मी कोणाला नको वाटती? माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला लक्ष्मी आवडत नाही का? आवडत नाही का लक्ष्मी? नसेल आवडत तर तुमच्या नावाची माझ्या नावावर करून द्या. सगळ्याला लक्ष्मी आवडती. लक्ष देऊ नाही का? लक्ष्मीचा मालक होण्याचा प्रयत्न कराल तर लक्ष्मी जिंदगीभर तुमच्या जवळ येणार नाही. लक्ष्मीचा मालक होण्यापेक्षा लक्ष्मीचा पुत्र होण्याचा प्रयत्न करा. लक्ष्मी तुम्हाला सोडून जाणार नाही कधी. काही काही लोकांना वाटतं मी धनाचा मालक झालो पाहिजे. धनाचा मालक होऊ नका. धनाचा पुत्र व्हा. धनाचा सेवक व्हा. लक्ष्मीला पाहिलं, प्रत्येक देवाला वाटू लागलं लक्ष्मीनं माझ्या गळ्यामध्ये हार घातला पाहिजे. लक्ष्मीनं माझ्या गळ्यात हार घातला पाहिजे. जो तो देव असा रांगेत उभा आहे, त्या देवाला वाटतं लक्ष्मी माझ्या गळ्यात हार घालीन. सगळ्यात पहिल्यांदा उभा आहे अग्निनारायण. अग्निनारायणाला वाटलं समुद्रातून आलेली लक्ष्मी आता माझ्या गळ्यात हार घालीन. अग्नीनं मुंडकं असं पुढं केलं, लक्ष्मीनं हात मागं केला. म्हणली तू चांगला आहे रे, पण लागला कुठं एखाद्या ठिकाणी तर काडी शिल्लक ठूत नाही. तुझं माझं पटत नाही. लक्ष्मीनं कोणाला नापास केलं बोला? जसं त्या काळात लक्ष्मीचे दिवस आले होते तसे या काळात बी पोरं लक्ष्मीचे दिवस आहेत. बरं, आता पोरानं नाही पोरगी नापास करायची. मग कोण कोणाला नापास करतंय? बोलत जा रे, जरा जरा बोलत जा, माझ्यासारखं बोलत जा. आता पोरानं म्हणायचंच नाही पोरगी मला पसंत नाही, मग पोरगीच म्हणते मला पसंत नाही. लयच अवघड दिवस आलेत. मग सगळे दिवस सारखे राहत नसतात. मी नेहमी म्हणत असतो, एक दिवस असा होता की नवरदेवाचा बाप कशावर बसलेला होता? बोला बोला. कोण म्हणलं गाढवावर? काही बी म्हणत जाऊ नका बरं. असं तुम्ही हे कीर्तन लाईव्ह व्हायला, रेकॉर्डिंग व्हायला लागले. हे सगळ्या महाराष्ट्रात जाणार आहे. अभंग सागर यूट्यूब चॅनल आहे. कोणतं? याला सबस्क्राईब करा. अभंग सागर यूट्यूब चॅनल, सुदर्शन महाराज राऊत. बरोबर आहे का? आणि त्या चॅनलला मस्त असं चांगलं सबस्क्राईब करा आणि हळूच बेल दाबायला विसरू नका. बस. विठाला विठाला विठाला. एक दिवस नवरदेवाचे बाप कशावर बसले होते पोरो? घोड्यावर बसले होते. नवरीचे बाप बळच त्यांच्या पायाला हात लावायचे. घ्या पदरात, घ्या पदरात. देव म्हणले चिंता करू नका नवरीच्या बापा हो, दिवस बदलतच असते. आज नवरदेवाचा बाप घोड्यावर बसलेला आहे. एक दिवस नवरीच्या बापाला उठावर बसवीन, मग तर नवरदेवाच्या बापाचे हात सुद्धा पायाला लागणार नाहीत. जाऊ द्या. लक्ष्मीनं असा हार हातात घेतला. लक्ष्मी बाहेर आली. कोणाच्या गळ्यात घालू? अग्निनारायणाला रिजेक्ट केलं. बाजूला असलेला वरुणाला आनंद झाला. बरं झालं याला नापास केलं, आता आपलाच नंबर आहे. लक्ष्मी आपल्या गळ्यात हार घालीन. पण लक्ष्मी मातेनं वरुणाला सांगितलं तुझं काय खरं नाही का? तू जरीवर पडतोस तर नांदऱ्याला कोरडत होतोस. नांदऱ्याला पडलास. वरुण राजा म्हणला लक्ष्मी विचार कर, सगळीकडून पडून झरीला सोडलाय. सप्ता सगळा कडीला नेलाय तरी तुम्हाला नाव ठेवायलीस. लक्ष्मी म्हणली माझ्या नामुळं थोडंच, मग त्या भोलेनाथाचा सप्ताह होता म्हणून तू ऐकेलास. आणि खरंच महाराज नशिबे, स्वामीजींची कृपा आहे. आज सगळ्या बाजूनं चांगला पाऊस पडत गेला. आपल्याला आता आज संध्याकाळी काय माहिती बाबा आता कसं होईल नाही का? पण हो, तर लक्ष्मी मातेनं वरुणाला पण काय केलं? रिजेक्ट केलं म्हणू का? नापास केलं मयूर? नापास केलं. नापास बरं आहे ना शब्द? नापास केलं. अग्निनारायण नापास, वरुण देव नापास. मग वायुदेव आले. कोण आले? वायुदेव म्हणले बरं झालं यायचा दोघायचा नंबर कटला, आता आपलाच नंबर आहे. लक्ष्मी जवळ गेली वाऱ्याच्या आणि त्याला म्हणू लागली तू चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगला आहे, पण तुझं काही खरं नाही, तू सारखा पळतच राहा, तुम्ही तुझ्या मागं कुठं रोग पडू. वायुदेवाला सुद्धा रिजेक्ट केलं. आणि एक त्या रांगेत देव बी बसला होता. देव सुद्धा उभा राहिला. त्याचं नाव काय होतं? चंद्र. कोण नाही होतं? चंद्र. लक्ष्मी चंद्राजवळ गेली आणि उभी राहिली. सगळ्या देवाला वाटलं होता नक्की चंद्राचा नंबर लागते. लक्ष्मी माता चंद्राच्याच गळ्यात हार घालती का नाही. पण लक्ष्मी माता चंद्राजवळ गेली आणि म्हणू लागली. काय म्हणायला लागली लक्ष्मी चंद्राला? तू कशाला उभा राहिला इथं? ते मला रागवू नको, मी सहज उभा राहिलो. लाज वाटते तुला?
ही नवरदेवाची रांग आहे ना. हो. आणि तू इथं कशाला उभा राहिला? नाही मी म्हणलं बघायला उभा राहिलो. मेल्यातून मी एका समुद्रातून जन्माला आलो, आपण दोघं जण बहीण भावंड आहेत, आणि तू इथं उभा राहिलाच होय, मारू थोबाडी त्या. चंद्र म्हणला नको माय, ते महाराज लोक असंच सांगते. पुन्हा ते चंद्र बाजूला गेला. सगळ्याला पाहता पाहता लक्ष्मीलाच अभिमान झाला, माझ्या योग्यतेचं एक बी नाही याच्यामध्ये, आता मी कोणाबरोबर लग्न करू, माझ्यासारखं तर एक बी नाही, असा अभिमान झाला लक्ष्मीला. आणि ती लक्ष्मी पुढं गेली. भगवान श्री परमात्म्याचं, श्रीकृष्णाचं, नारायणाचं मुख पाहिलं. देवाचं मुख पाहिल्यावर वेडी झाली लक्ष्मी. वेडी होऊन अशी पळतच गेली आणि देवाच्या गळ्यात हार घालणार. देवानं लक्ष्मीकडे पाठ केली लक्ष्मीकडं. लक्ष्मी म्हणली माय मी सगळ्याला सोडून आले तुमच्याकडं, तुम्ही माझ्याकडे का पाठ केली? भगवान म्हटले लक्ष्मी मला तुझी गरज नाही. लक्ष्मी म्हणली देवा तुम्हाला माझी गरज नसेल, पण मला तुमची गरज आहे, मला तुमच्या गळ्यात हार घालू द्या. भगवान म्हटले लक्ष्मी तू अभिमानी लोक मला आवडत नाही, तुझं माझं पटत नाही. लक्ष्मी म्हणली देवा होता खरं अभिमान मला, पण तुम्हाला पाहिल्यावर माझा अभिमान नष्ट झाला. भगवान म्हणले मग अभिमान ज्याचा जातो तो माणूस आपोआप नम्र होतो. तुझा जर अभिमान गेला होता तर तू आल्या माझ्या पाया पडायला पाहिजे होतं, आधी मग हार गळ्यात घालायला पाहिजे होता. लक्ष्मी म्हटली जरी वाल्याला विचारा, आधी हार गळ्यात घालून नंतर पाया पडतेत का आधी पाया पडून नंतर हार घालतेत? माझी भाषा समजना तुम्हाला? कसं आहे होय? बोलत जागडे शिवाजी महाराज सांगा ना, आधी पाया पडायचं मग हार घालायचा का आधी हार घालायचं मग पाया पडायचं? मी कीर्तनकाराचं नाही सांगायलो हो. हे आता मी काय स्वामीजीला थोडंच विचारणार आहे? स्वामीजी ज्यांचं झालं नाही त्यांनी नका सांगू, ज्याच्या गळ्यात हार पडलाय त्यानं तर सांगा ना. तुम्हाला घातला असं ना वहिनीनं हार? नाना तर असं कोणाला बोलूच देत नाहीत गावात. आता नाना माझ्या हाडकी त्यात आले, पण जाऊ दे आता भाऊ असल्यामुळे जास्त नाही. ते आमच्या वहिनीला सगळ्याला आनंद वाटला, बरं झालं आता महाराजांना चांगलं धुवावं नानाला. मी कसं धुईन ते आमचे भाऊ येतात. माऊली भाऊ कसं असतंय, आधी हार घालायचा मग असं करायचं. बरं पोरी हो ध्यानात ठेवा, नाही तर मग माऊली बाबांनी सांगितलं आधी पाया पडायचं. भगवान म्हणले अहो देवा, लक्ष्मी म्हणली देवा अशी पद्धत आहे, आधी हार घालायचा मग पाया पडायचं. मी गळ्यात हार घालते आणि पाया पडते तुमच्या. देव मग अभिमान सांडोनी पांडवा, सर्वस्वे करोनी शिवा. अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मी ज्याच्या सौंदर्याला भुलली, ज्याच्या श्रीमुखाला भुलली, कामदेव ज्याच्या श्रीमुखाला भुलला, इतकं देवाचं श्रीमुख सुंदर आहे. ऐकणारे म्हणू लागले नामदेव महाराज देवाचं श्रीमुख किती बी सुंदर असलं आम्हाला काय फायदा? जर देवाच्या श्रीमुखाचा आम्हाला फायदा होत असेल तर आम्ही सुद्धा देवाचं श्रीमुख पाहण्याचा प्रयत्न करू. नामदेव महाराज म्हणतात फायदा आहे देवाच्या श्रीमुखाचा. काय फायदा आहे? दुःखाची निवृत्ती होती. गोविंदाचे रांगत गुलगुला बोलत, गोविंद दुःखाची निवृत्ती. ज्या परमात्म्याचं श्रीमुख सुंदर आहे त्या देवाचं श्रीमुख एकदा पहा.
काय होतं? देवाचं श्रीमुख पाहिलं की जीवनातलं सगळं दुःख नष्ट होतं. दुःखाची निवृत्ती. बरं का, निवृत्ती महाराज. देवाच्या श्रीमुखाच्या दर्शनानं काय होतं? दुःखाची निवृत्ती होती. निवृत्तीचे दोन प्रकार. कोणते कोणते निवृत्तीचे दोन प्रकार? एक निवृत्ती पखवाद वाजवणारा, दुसरा निवृत्ती गायन करणारा. असे दोन प्रकार नाही. एका निवृत्तीचं नाव आहे आत्यंतिक निवृत्ती आणि दुसऱ्या निवृत्तीचं नाव आहे लयरूप निवृत्ती. लयरूप निवृत्ती म्हणजे काय? लयरूप निवृत्ती म्हणजे तात्पुरती झालेली निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? कायमची झालेली निवृत्ती, नष्ट होणे. देवाच्या श्रीमुखाच्या दर्शनानं तात्पुरतं दुःख जातं का कायमचं दुःख जातं? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते, लयरूप निवृत्ती नाही. आता लोक म्हणतील महाराज ही निवृत्ती समजून सांगा ना आत्यंतिकाने. उदाहरणार्थ दाढी केल्याच्या नंतर 2 दिवस कशाला महाराज? ते दाढीचे केस इतके हुशार आहेत, ब्लेड पुढे गेले की वर डोकं काढतात. आलो चालू. दाढी केल्याच्या नंतर जे केस जातात ते फक्त थोड्या वेळापुरते जातात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच येतात. दाढी करणं याला म्हणतात लयरूप निवृत्ती, म्हणजे तात्पुरती निवृत्ती. पण टक्कल पडलेल्या केसाला कोणती निवृत्ती म्हणायची? आत्यंतिक निवृत्ती म्हणायची. आता हे टक्कल पडल्याच्या नंतर वरी जे केस नसतात, मग तिथे काही काही लोक आता वरी दुसरे केस चिटकवायला लागलेत. त्याला काहीतरी म्हणाले, तो वेग नाही दादा, अरे अशी डायरेक्ट केस लावायला लागलेत, असं साळ लावण्यासारखं रोप लावायलेत, केसाचं रोप लावाय. रोपण, केश रोपण, केश प्रत्यारोपण. काय काय महाराज, देवानं ज्या वस्तू दिल्या त्या आता डॉक्टर बसवायलेत. देवानं दिलेले केस गेले, डायरेक्ट पुन्हा बसवायलेत लोक. देवानं दिलेले दात गेले, त्याच्यापेक्षा भारीचे दात. देवानं दिलेल्या दाताला तरी घासावं लागतंय, डॉक्टरनं बसविलेल्या दाताला घासायची गरज नाही, कवा चमचमच करते. हो, देवापेक्षा जरा भारी भारीतल्या. देवानं दिलेले डोळे तरी काही दिवसानंतर डॉक्टरनं दिलेले डोळे मस्त सगळं जग दिसते. एक जणाला तर डॉक्टरनं असे डोळे दिले बाबा, ते चष्मा नसला ना की त्याला एका माणसाचे 2 दिसायचे, 2 माणसं दिसायचे. ते चष्मा फुटला आणि चष्मा आणायला गेला. चष्मेवाल्याच्या दुकानाकडे गेला आणि चष्मावाला म्हणला, काय होतं तुम्हाला पाटील? ते म्हणले, अहो मला 2 माणसं दिसते चष्मा नसल्यावर. बरं झालं बरं झालं बरं झालं बरं झालं, तुम्हाला एकाचे 2 दिसतेत पण तुम्ही 4 कशाला आले? म्हणजे त्या चष्म्यावाला एकाचे 4 दिसत होते. जाऊ द्या. आत्यंतिक निवृत्ती कशाला म्हणतो? कायमची निवृत्ती. परमात्म्याच्या दर्शनानं जीवनातले जे दुःख जातात ते कायमचे जातात. दुःखाची निवृत्ती. सुखालाही सुख होतं. कशानं सुख होतं? देवाचं श्रीमुख पाहिलं की सुखाला सुख होतं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख. डोळिया नवजे माझा जिव्हे गोड तिन, अक्षराचा रस जिव्हे गोड तिन. पाहता श्रीमुख. देवाचे मुख पाहिलं की सुखावले सुख, सुखाला सुख होतं देवा. असं देवाचं श्रीमुख आहे. साधारण बघा ना तुम्ही, साधारण काय बघा, लक्ष देऊ नाही का? पांडुरंगाच्या दर्शनाला लोक जातात, तर पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेले लोक एकदा दर्शन घेऊन खरं सांगा भूक भागती का? असं वाटतंय देवाच्या जवळ किती वेळ बसावा, किती वेळ पांडुरंगाचे पाय धरून बसावा. बळच ते लोक तिथून धक्का मारून बाहेर काढतात. तरी जाताना लोक मागं सरकता का होईना पण पांडुरंगाला बघतच बाहेर येतात. ह्या माऊल्या तर इतक्या हुशाऱ्यात, पोलिसाचं लक्ष नसलं की पुन्हा साखळी घालून पुन्हा पलीकडे बसतात. काय भेटणार आहे? डबल दर्शनाला गेल्यावर पांडुरंग आपल्याला काय देणार आहे? काय नाही देत हो. मग तुम्ही डबल का चालल्या? माय एकदा दर्शन करून देवाला पाहून नाही का पोटच भरलं नाही? जर पंढरीनाथाच्या या स्वरूपाला पाहून आपलं पोट भरत नसेल तर प्रत्यक्ष बाल श्रीकृष्णाचं श्रीमुख पाहिल्यावर किती वेळा बघावं वाटत असेल सांगा.
म्हणून पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. दुःखाची निवृत्ती होती श्रीकृष्णाचं रूप पाहिलं की. सुखाचे सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. देवाचं मुख पाहिलं की सुखाला पण सुख होतं. हो महाराज, ज्याचं मुख पाहिल्यानंतर सुखाला सुख होतं, दुःखाची निवृत्ती होती. नेमकं त्याचं कोणत्या अवस्थेतल्या मुखाचं वर्णन करता? नामदेव महाराज म्हणतात तो त्या अवस्थेतलं वर्णन करतो जो नंदराजाच्या अंगणात, यशोदेच्या अंगणामध्ये रांगायला लागलाय, तोत्र बोलायला लागलाय. अशा देवाच्या श्रीमुखाची मी चर्चा करतो. हो रंगणी रांगत गुलगुला रंगणी रांगत आसुर रुरत चरणातळी. ला बोलत हो बोलत रंगणी रा एकदा टाळ्या वाजवा आमच्या भजनी मंडळीसाठी. गोड प्रमाण म्हणतात रंगणी रांगत गुलगुला बोलत. कोणत्या श्रीमुखाची चर्चा करता नामदेव बाबा? अरे विटेवरच्या पांडुरंगाच्या श्रीमुखाची चर्चा. पण पांडुरंग जेव्हा रांगत होते, कुठं रांगत होते? नंदराजाच्या अंगणामध्ये रांगत होते. रंगणी रांगत तोत्र बोलत होते. त्या श्रीमुखाची चर्चा सांगतो. रांगणाऱ्या श्रीमुखाला जर पाहिलं कसं श्रीमुख हो. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम. तर त्या रांगणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करतो. अहो महाराज, काय रांगणारं लेकरू कोणाचं बी चांगलं दिसतंय, खरंच चांगलं दिसतंय. कसं बी लेकरं असू द्या, कोणाचं बी असू द्या, लहानपणी लेकरं चांगलेच दिसतात. रांगणाऱ्या लेकराला तर कोणाला घेऊ वाटतंय. रांगणाऱ्या लेकराचं वर्णन करता वय तुम्ही. अहो त्याच्या आईनं त्याला चांगलं सजवलं असन, गंध पावडर केलं असन, मस्त कपाळा गंध लावला असन, गालावर मस्तपैकी काजळाचा टिकला दिला असन, डोक्यावर झेटू बांधला असेल म्हणून चांगलं दिसतंय, म्हणून तुम्ही त्या श्रीमुखाचं वर्णन करता. अरे देवाला, श्रीकृष्णाला सजवल्यावर देव चांगला दिसेल याच्यात नवल नाही. मग देव न सजवता पण फार सुंदर दिसतो. रांगणारा श्रीकृष्ण किती सुंदर दिसतो वर्णन नाही का. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगत रांगत दोन छोटे छोटे असे गाडगे, लहान लहान गाडगे तुम्ही वाहनामध्ये ठेवत नाहीत का? किंवा आता अक्षय तृतीयाच्या दिवशी मोठ्या केळीवर एक छोटं गाडगं ठेवतात ना, तशा गाडग्यामध्ये लोणी होतं. श्रीकृष्णाने रांगत रांगत ते दोन्ही गाडगे बाहेर आणले अंगणामध्ये. अंगणामध्ये म्हणजे एकदम दारात आणले. आणि दारात पहिल्या काळामध्ये दोन्ही बाजूला दगड टाकलेला असायचा आणि त्या दगडाला नाव असायचं मिर्गासन. तुमच्या जरीत होतं का नाव मिर्गासन? मिर्गासन म्हणायचं का नाही? पहिलं होतं का नाही बाबा? जुन्या वाड्याला काय असायचे? मिर्गासन. मिर्गासन म्हणजे काय? जुन्या काळातले लोक वाड्याच्या बाहेर असा मोठा दगड असायचा, त्या दगडावर बसून गावाचा न्यायनिवाडा करायचा. पण न्यायनिवाडा करत असताना सत्य निवाडा झाला पाहिजे म्हणून खाली हरणाचं कातड टाकलेलं असायचं आणि हरणाला मृग म्हणतात. ते मृगासन असायचं. मृगासनावर बसून सत्य न्याय देणारे लोक असायचे जुन्या काळात. खरं त्याचं नाव मृगासन आहे, पण मृगासनाचं आम्ही काय केलं? मिर्गासन केलं.
अपभ्रंश रूप झाला. मग त्या मृगासनावरती भगवान श्रीकृष्णानं ते 2 लोण्याचे गाडगे ओढीत आणले आणि एका गाडग्यामध्ये हात घातला, लक्ष द्या, आणि असा गोळा बाहेर काढला लोण्याचा, दुसरा हात त्या लोण्याच्या गाडग्यात घातला. रांगणाऱ्या श्रीकृष्णाचा एक हात गाडग्यात आहे, दुसऱ्या हातात लोणी आणि थोडंसं लोणी असं तोंडाला लागलेलं आहे. आणि तेवढ्यामध्ये तिथून गवळणी पाण्याला चालल्या. पाण्याला जाणाऱ्या गवळणीनं तोंडाला लोणी लागलेला श्रीकृष्ण पाहिला आणि पाहिल्याबरोबर त्या गवळणी अशा स्तब्ध झाल्या. स्तब्ध झाल्या म्हणजे डोळे खाली पडणत, श्वासोश्वास सुद्धा घेणं बंद केलंय. पुतळे बांधले जस काय गवळणीचे, ह्या हातामध्ये मडकेत, कमराला गाडगेत त्यांच्या, आणि त्या गवळणी पाण्याला चालल्या तर श्रीकृष्णाला पाहून एकदम स्तब्ध झाल्या. 1 नाही 2 नाही, इथं जितक्या बसल्या तितक्या गवळणी होत्या. तुम्ही तरी बसलात त्या उभ्याच होत्या. तुम्ही तरी आता तुमच्या घरी हातरायला टाकलं त्याच्या पायात काही नव्हतं, आणि असा मस्त खालून जमीन तापलेली, वरून सूर्य तापलेला, गवळणी पुतळे बांधल्यासारखे उभे राहिल्यात. नंद बाबाची देवपूजा झाली. दारात नंद बाबा आले आणि पाहतात तर रस्त्यात सगळ्या गवळणीच गवळणी आणि रिकामे गाडगे घेऊन उभे आहेत. नंदबाबाला वाटलं गवळणीनं मोर्चाच आणला का काय, कोणाला ठाव, हमारी मांगे पुरी करू. नंदबाबा म्हटले, कोरड्या माठाचा मोर्चा आज इकडं कस काय आला? सांगा सांगा तुमची मागणी काय? उन्हात उभं राहू नका, पाय पोळायले तुमचे, वरून सूर्य तापलाय, बोला तुमची मागणी काय? अरे बोला तर सही. पण त्या बोलायला ध्यानावर तरी होत्या का? त्या एक शब्द बोलत नव्हत्या. नंदबाबा गांगारून गेले. काय झालं असन गवळणीला? का बोलत नाहीत गवळणी? पुतळे उभ्या केल्यासारख्या उभ्या झाल्या. आता नेमकं काय झालं असन? तेवढ्यात माझे नामदेवराय तिथं आले. त्या काळात बी नामदेवराय होते. नंदबाबाला विचारलं, नंदबाबा कशामुळं परेशान? बघणं रे नामदेवा, या सगळ्या गवळणी रिकामे गाडगे घेऊन दारात उभे राहिल्यात, मोर्चा आणलात पण मोर्चाची मागणीच सांगणत. नामदेवराय म्हणले, बाबा यांचा मोर्चा नाही, मग यांच्या काही मागण्या पण नाहीत, मग या गवळणी बोलत का नाहीत? या गवळणी देहभानावर का नाहीत? नामदेवराय म्हणल्यात, त्या गवळणी बोलल्यात. गवळणी त्या तोंडा भुलली, हा नाम म्हणे हाती, तोंडा भुललिया भुललिया भुललिया. एकदा टाळ्या वाजवा जोरदार. अहो गवळणी एकदम दारात उभे आहेत. काय झालं रे नामदेवा? नामदेवराय म्हणले, देवा बाबा काय? नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा. ह्या तुमच्या श्यामसुंदराच्या हातात लोण्याचा गोळा आहे, ह्याच्या तोंडाला लोणी लागलेलं आहे. मग गवळणी त्या तोंडा भुललिया. ह्या कानाला पाहून या गवळणी देहभान विसरून गेल्यात. काय करू नामदेवा? काहीच करू नका बाबा, तुमच्या लेकराला घरात नाही, आपोआप निघून जातात. तर सजवलेल्या लेकराला पाहून गवळणी भुलतील याच्यात नवल नाही. तोंड लोण्यानं भरलंय तरी गवळणी त्याच्या तोंडाला पाहून स्वतःला विसरून जात होत्या. एवढं श्रीमुख त्या परमात्म्याचं सुंदर आहे. ज्या परमात्म्याचं श्रीमुख एवढं सुंदर आहे, त्याच्या चरित्र कसं असन आपण ऐकू. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, हा हा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत शिरोमणी सावता महाराज. चला विठ्ठल. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. परमात्मा कसे होते? नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा बोलवलिया. सगळं गोकुळ त्या परमात्म्याला पाहिलं की स्वतःला विसरून जायचं. असा तो परमात्मा मथुरेतून गोकुळेत आला. गोकुळात आनंद झाला. गोकुळातल्या लोकांना गुढ्या उभ्या केल्या. गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे. हे बघा आणखीन गुढी उभी आहे.